हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 21 नंबर सॉन्ग. नंबर म्हणजेच काय अंक, सॉन्ग म्हणजेच काय गाणं. चला तर पहिला आपण कसं म्हणायचं ते समजून घेऊया. त्यानंतर त्याचे आपण इथे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. इन द स्काय देअर्स वन सन, it shine on everyone. Two eyes to you and me, beautiful words all we see. Three blades for the brand new fan, cool air to every man. Cow Kapila with legs four, creamy milk to every door. Five fingers make a fist together, united we stand forever. Six legs of the butterfly, let's play with it, don't be shy. Rainbow has color 7, decorates the sky like heaven. 8 spokes to the umbrella, all set, no fear of getting wet. 9 friends in a kho-kho team, very happy they all seem. 10 toes on 2 feet, walking forward all neat. तर अशा प्रकारे आपण पोएम इथे म्हणून घेऊ शकतो. चला तर त्याचं एक्सप्लेनेशन इथं पाहून घेऊया. तर इथे आपल्याला सनचं पिक्चर देण्यात आलेलं आहे. तर सन काय आहे? सूर्य एकच आहे. आपल्या सोलार सिस्टीम मध्ये सूर्य काय आहे, सन काय आहे, एकच आहे. तर त्याचंच इथं सांगण्यात आलेलं आहे. इन द स्काय देअर इज वन सन, आकाशात एकच सूर्य आहे. स्काय म्हणजेच काय आकाश, सन म्हणजेच काय सूर्य, वन म्हणजेच काय एक. आकाशात एकच सूर्य आहे. इट शाइन्स ऑन एव्हरीवन, इट शाइन्स ऑन एव्हरीवन. शाईन म्हणजेच काय प्रकाश देणे, शाईन म्हणजेच काय चमकणे किंवा प्रकाश देणे. ऑन एव्हरीवन सगळ्यांवर तो काय करतो, प्रकाश टाकतो. सगळीकडे काय करतो, तो उजेड पसरवतो. तर दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टू आईज टू यू अँड मी. 2 डोळे तुम्हाला सुद्धा आहेत आणि मला सुद्धा आहेत, आपल्या दोघांना सुद्धा आहेत. आपल्याला 2 डोळे आहेत. कशासाठी आहेत हे 2 डोळे? ब्युटिफुल वर्ड्स ऑल वी सी. कशासाठी आहेत हे 2 डोळे? हे ब्युटिफुल वर्ड पाहण्यासाठी, हे सुंदर जग पाहण्यासाठी तुम्हाला आणि मला काय आहे तिथं 2 आईज देण्यात आलेले आहेत. आईज म्हणजेच काय डोळे, आईज म्हणजेच काय डोळे. दॅट आफ्टर 3 ब्लेड्स ऑफ द ब्रँड न्यू फॅन. तर 3 ब्लेड्स म्हणजेच काय पंख्याची जे 3 पात असतात त्यांना ब्लेड्स असं म्हणतात. ऑफ ब्रँड न्यू फॅन, नवीन पंख्यांना किती पातं असतात, किती जे ब्लेड्स असतात, 3 ब्लेड्स असतात. आणि तो पंखा आपल्याला काय करतो, कूल एअर देतो, थंड हवा देतो. प्रत्येक माणसाला काय करतो, तो आपल्या सगळ्यांना काय करतो तिथं तो थंड हवा देतो. कोण? फॅन. फॅनला किती ब्लेड्स असतात? 3 ब्लेड्स असतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे काऊ कपिला विथ लेग्स 4. तर काऊ कपिला या गाईचे नाव काय आहे? कपिला आहे. तर कपिलाला किती पाय आहेत, किती लेग्स आहेत? लेग्स म्हणजेच काय किती पाय आहेत? तर किती पाय आहेत? 4 आहेत. लेग्स 4. क्रीमी मिल्क टू एव्हरी डोर. तर ती सगळ्यांना काय देते? काय देते? दूध देते. दूध कसं आहे? क्रीमी आहे. काय देते? क्रीमी मिल्क टू एव्हरी डोर. सगळ्यांना काय पोहोचवते? प्रत्येकाच्या घरी ती काय देते? दूध देते. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 5 फिंगर्स मेक अ फिस्ट टुगेदर. 5 फिंगर्स मिळून काय तयार होती? काय तयार होतं? मुठ्ठी तयार होतं. काय तयार होतं? मुठ्ठी. फिस्ट म्हणजेच काय मुठ्ठी. टुगेदर मिळून 5 बोट मिळून काय तयार होणार आहे? मुठ्ठी तयार होणार आहे. युनायटेड वी स्टँड फॉरएव्हर. तर मुठ्ठीमुळे काय होणार आहे? सगळेजण मिळून आलो तर आपण काय होणार आहे? तिथं आपली ताकद वाढणार आहे. काय होणार आहे? ताकद वाढणार आहे. युनायटेड वी स्टँड फॉरएव्हर. तर आपण एकत्र राहिलो
तर कायमची आपली काय होणार आहे तिथं ताकद वाढणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 6 legs of the butterflies. Let's play with it. Don't be shy. तर बटरफ्लाय म्हणजेच काय फुलपाखरू. फुलपाखरूला किती लेग्स असतात, किती म्हणजे पाय असतात, 6 असतात. लेट्स प्ले विथ इट, तर त्याच्यासोबत काय करूया आपण खेळूया. डोंट बी शाय, लाजू नका, त्याच्यासोबत आपण काय करूया खेळूया, याचं मीनिंग होईल. रेनबो हॅज अ कलर 7. रेनबो मध्ये किती कलर्स असतात, 7 कलर्स असतात. किती कलर्स असतात, 7 कलर असतात. डेकोरेट्स द स्काय लाईक अ हेवन, तर तो रेनबो काय करतो, आकाशाला रंगवतो म्हणजे सजवतो. कसं सजवतो, हेवन म्हणजेच काय स्वर्गासारखं सजवतो. रेनबोला किती कलर्स असतात, 7 कलर असतात आणि तो आकाशाला स्वर्गासारखा सजवतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 8 spokes to the umbrella all set. इथं स्पोक्स म्हणजेच काय काढ्या आहे. इथं स्पोक्स म्हणजेच काय काढ्या. छत्री, अम्ब्रेला म्हणजेच काय छत्री. छत्रीला किती काड्या असतात, 8 काड्या असतात. स्पोक्स किती स्पोक्स असतात, 8 स्पोक्स असतात. त्यामुळे तिथं अम्ब्रेला तयार होतो. ऑल सेट, त्यामुळे काय होणार आहे तिथं अम्ब्रेला तयार होणार आहे. नो फिअर टू गेटिंग वेट, तर तुम्ही कधीही भिजणार नाही. कशामुळे भिजणार नाही, त्या छत्रीमुळं तुम्ही भिजणार नाही. नो फिअर, भिवू नका. फिअर म्हणजेच काय भिवू नका. टू गेटिंग वेट, तर तुम्ही भिवू नका, तुम्ही कधी भिजणार नाही. कशामुळे भिजणार नाही, त्या अम्ब्रेलामुळं. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 9 फ्रेंड्स इन अ खो खो टीम. तर खो खो टीम, खो खो खेळणाऱ्यांचं जे टीम असतं त्या टीम मध्ये किती प्लेयर्स असतात, 9 प्लेयर्स असतात. तर इथं 9 फ्रेंड्स म्हणलेले आहेत. 9 फ्रेंड्स मिळून काय करत आहेत, खो खो टीम बनवत आहेत. व्हेरी हॅप्पी दे ऑल सीन, तर ते हे सगळं पाहून ते काय आहे खूप आनंदी दिसतात. खेळत असताना ते कसे दिसत आहेत, खूप आनंदी दिसून येत आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 10 toes on 2 feet. दोन्ही पायांना मिळून किती बोटं आहेत, पायांची किती बोटं आहेत टोटल, 10 toes आहेत. किती टोज आहेत, टोज म्हणजेच काय पायांची बोटं. फीट म्हणजेच काय पाय. दोन्ही पायांना मिळून किती बोटं आहेत पायांची, 10 बोटं आहेत. वॉकिंग फॉरवर्ड ऑल नीट, तर आपल्याला हे पाय घेऊन काय करायचं आहे, जी चालायला आपल्याला मदत करतात, तर वॉकिंग फॉरवर्ड टू ऑल नीट, तर हे बोट आपल्याला काय करतात, इथं चालायला मदत करतात. तर अशा प्रकारे या पोएमचे इथे मीनिंग होईल. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत, चला तर पाहून घेऊया. Encourage the students to practice writing numbers names from 1 to 10. तर स्टुडंट्सला इथं काय करायचं आहे, इनकरेज करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की 1 to 10 इनवर्ड्स लिहिण्याचं तिथं प्रॅक्टिस करा असं म्हटलेलं आहे. नंबर्स अँड नंबर नेम्स, नंबर्स देण्यात आलेले आहेत आणि त्यांचे इनवर्ड्स म्हणजेच काय नंबर्स नेम्स देण्यात आलेले आहेत. तर पाहून घेऊया. 1 ONE 1, 2 TWO 2, 3 THREE 3, 4 FOUR 4, 5 FIVE 5, 6 SIX 6, 7 SEVEN 7, 8 EIGHT 8, 9 NINE 9, 10 TEN 10. तर अशा प्रकारे मुलांकडून हे स्पेलिंग्स लर्न करून घ्यायचं आहे, प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे, तरच मुलांना हे स्पेलिंग्स काय होतील, लर्न होतील, लक्षात राहतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फाइंड द नंबर्स नेम्स फ्रॉम 1 to 10. तर इथं आपल्याला पझल्स देण्यात आलेले आहेत. त्या पझल्स मधून आपल्याला 1 to 10 नंबर नेम्स इनवर्ड्स इथं फाइंड आउट करून दाखवायचं आहे. ऑलरेडी 1 इथं करून दाखवण्यात आलेलं आहे. तर 2 कुठं आहे ते आपण सर्च आउट करूया. 2 आहे TOW 2, THREE 3, that after FOUR 4, that after FIVE 5, SIX 6, SEVEN
7 EIGHT 8 NINE 9 TEN 10. तर अशा प्रकारे आपण फाइंड आउट करून घेऊ शकतो. त्यात आफ्टर नेक्स्ट वन दिलेला आहे रीड द नंबर्स अँड राईट इट्स नंबर नेम्स. तर आपल्याला नंबर देण्यात आलेले आहे तर त्यांचे इनवर्ड्सलाच इथं काय म्हणलेलं आहे नंबर नेम. काय म्हणलेलं आहे नंबर नेम लिहा म्हणलेला आहे. ऑलरेडी एक देण्यात आलेला आहे 5 तर इथं आहे 4 तर FOUR 4 येईल 6 SIX 6 TWO 2 THREE 3 ONE 1 EIGHT 8 TEN 10 NINE 9 SEVEN 7. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 21 नंबर सॉन्ग हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.